अजितदादा आता बाहेर पडलेत, म्हणजे राष्ट्रवादी तुमचीच आहे, त्यांचा आता गट वेगळा झालेला आहे. परतीचे दोर कापले गेलेत किंवा अजितदादा परत जाऊ शकतात पवार साहेबांसोबत? परतीचा दोरचा प्रश्न येतो कुठे आता? निवडणूक आयोगाने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती पूर्णपणाचं शिक्कामोर्तब केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हासहित राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यामुळे परतीचा दोर इतरांच्यासाठी आहे, परतीचा प्रवास इतरांसाठी आहे. आणि मला वाटतं की पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक परतीचे प्रवास झालेले पाहायला मिळतील आमच्यासोबत. हे हे कोणाच्या संदर्भात म्हणताय तुम्ही? म्हणजे तुमच्याकडे तुम्ही एक मंत्रीपद खाली ठेवलेलं होतं, ते नेमकं कोणासाठी होतं? ते काही गोष्टी गुपित राहिलेल्या बऱ्या सर्वांना माहिती आहे, पण ते असं उघड गुपित राहिलेले काही बरी असतात. तर त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलं, आमचा परतीचा दोर हा प्रश्न विषय संपला, निकालात निघाला. आम्ही आमच्या घेतलेल्या भूमिकेपासून मागे नाही. भारतीय जनता पक्षाबरोबरती NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, सुरू राहणार. तर आता परतीचा प्रवास ज्यांना कोणाला करायचा असेल त्यांच्यासाठी स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. त्यांनी तुमच्यासोबत यावं असं तुम्हाला वाटतं? मी एका वाक्यात मगाशी भावना व्यक्त केल्या. मला असं वाटतं की अनेक जण परतीच्या मार्गावरती असतील. म्हणजे अजून अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. पवार आहेत की पाटील आहेत? तेही तसंच राहू द्या. दादा मध्यंतरी खूप इमोशनल झाली भाषण करताना. दादा असं म्हणाले की जर मी तुमच्या पोटी जन्माला आलो असतो तर परिस्थिती वेगळी असती. खरंच? दादांनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि शेवटी ते एका कुटुंबातील आहेत. त्यांचं दीर्घकाळचं आयुष्यच एका परिवारामध्ये झालेलं आहे. त्यामुळे एक असं आहे की दादांची प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणात जी केली की एक कठोर किंवा बोलण्यासाठी स्पष्ट वक्ता, कठोर प्रशासक आहेत, स्पष्ट वक्ता आहेत, पण मनाने खूप संवेदनाशील आहेत. ही इज टू मच इमोशनल व्हॉट आय ऑब्झर्व्ड. मी गेले 32 वर्ष दादांच्या सोबत आहे. 92 साली मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो आणि दादा सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांचानी माझा परिचय झाला. त्यावेळेपासून मला असं जाणवलं की ही इज मोर इमोशनल. त्यामुळे काही वेळेला त्यांच्यातल्या इमोशन ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते तसं बोलू शकतात. तडकरे साहेब, मला एक तुमच्याकडनं एक किस्सा हवाय. तुम्ही म्हणजे सगळे राजभवनावर गेलात, कानोकान खबर लागली नाही मीडियाला सुद्धा. किती सिक्रेसी ठेवली ही, म्हणजे कसं लपवलं हे सगळं? काय किस्सा आहे तो? लपवलं हे असं वाक्यप्रयोग करण्यापेक्षा सिक्रेसी ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि मी असं बोललो तर कदाचित तुम्हाला राग येईल, तुम्हाला सुद्धा कळू शकलं नाही. नाहीतर नुसतं टाचणी पडेल एवढा आवाज जरी झाला ना तरी ब्रेकिंग न्यूज TV9ला आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत झालेला सर्वाधिक मोठा राजकीय भूकंप असताना सुद्धा राजभवनावरती जाईपर्यंत कशासाठी चाललेत हे माहिती करून दिलं नाही. याच्यात आम्हाला जरा थोडं क्रेडिट द्याल की नाही? भुजबळ साहेबांचा किस्सा एक वेगळा होता. पवार साहेबांनी फोन केला त्यांना, कुठे चाललात हे विचारलं, तर काय म्हणजे काय झालं होतं तिकडे? ही इज टिपिकल भुजबळ. म्हणून छगन भुजबळ. बरोबर. अगदी शेवटाकडे येते. शरद पवार म्हणजे 2019च्या निवडणुकांमध्ये शरद पवार महाराष्ट्राचा त्यांनी दौरा केला पवार साहेबांनी. त्यानंतर ते पावसात भिजले, राष्ट्रवादीला यश मिळालं. पवार साहेबांना सोबत न घेतानाची ही तुमची पहिली निवडणूक आहे भाजपसोबत गेल्यानंतरची. तर काय नेमकी रणनीती असेल, कसं लढणार आहात? या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने पूर्व तयारी करून आम्ही आता सामोरे जाणार आहोत. घड्याळ तेच वेळ नवी, नवीन ब्रीदवाक्य घेत अजितदादांच्या अनेक वर्षाच्या प्रखर मेहनतीतून महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, समस्त महिला भगिनींच्या मध्ये त्यांच्याबद्दलचा जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे की महाराष्ट्राला न्याय देणारं नवीन पर्व अजित पर्व सुरू होऊ शकतं आहे, असा जो विश्वास तयार झाला आहे ते सार्थकी ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यकर्ता राज्यपातळीवरचा, देशपातळीपासून बूथ लेवलचा सज्ज झालेला आहे. अशा वेळेला महायुती, शिवसेना, भारतीय जनता पक्ष
यांच्याजवळ योग्य पैकीचा समन्वय करत दादांच्या नेतृत्वाखालची पहिली निवडणूक लढत असताना स्ट्रायकिंग रेट 100% ठेवून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पर्व सुरू झालंय. हो, किती घड्याळ तेच वेळ नव्हे. घड्याळ तेच वेळ नवी, पक्षही तोच, चिन्हही तेच. किती जागा मिळतील शेवटचा प्रश्न. त्या बाबतीमध्ये अजून आमची चर्चा झाली नाही. अपेक्षा अशा आहे की कदाचित या 2-3 दिवसामध्ये राज्य पातळीवरील आम्ही सगळेजण बसू. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि आणखीन शिवसेनेचे नेते असतील, एक प्राथमिक चर्चा होईल आणि शिक्कामोर्तब अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. पण मला विश्वास आहे की त्याच्यामध्ये फारसं अडचण येणार नाही, कारण आमच्या सर्वांचं एक उद्दिष्ट आहे 45+. ते साध्य करण्यासाठी आम्ही समन्वयातून आणि अतिशय योग्य पद्धतीने सगळ्या जागांचं वाटप योग्य पद्धतीने करू. खूप खूप धन्यवाद तटकरेजी, तुम्ही इथे आलात आणि आमच्या या लोकसभेच्या महासंग्रामामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. लोकसभेच्या महासंग्रामात TV9नी मला सुरुवात करण्याची संधी दिली, याच्याबद्दल TV9चे विशेष आभार. धन्यवाद.